जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोली शहरातून. गडचिरोली शहरातील सर्किट हाऊसमध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला आमदार प्रवीणजी दटके यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी भरीव अशी माहिती दिली. तो संपूर्ण पत्रकार परिषदेचा वृत्तांत आपण आपल्या एस भारत न्यूज नेटवर्कच्या स्क्रीनवर पाहूया. जिल्ह्याच्या प्रेसला आला. मी सगळ्यांपुढे एक प्रेस नोट दिली आहे. प्रेस नोटमध्ये डिटेल काय आहे ते सगळं दिलं आहे. तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे. अधिक डिटेल द्यायचा प्रयत्न केला आहे. या प्रेस नोटमध्ये सगळं आहे. जे काही बुलेट पॉईंट्स आहेत तुमच्यावर सांगण्याचा प्रयत्न करतो. काही गडचिरोली करता माननीय आपले पालकमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी काय केलं याची पण एक यादी आहे, ती पण तुमच्यासमोर देतो आणि मग आपण चर्चा करू. 2026-27चा अर्थसंकल्प आपल्या सगळ्यांसमोर 1 तारखेला आला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एका महिलेने सलग 9 वर्ष हा अर्थसंकल्प आपल्या सगळ्यांसमोर मांडला आहे. मागच्या वर्षीचा जो अर्थसंकल्प त्याला समोर नेऊन महिलांकरता असेल, विशेषतः महिलांकरता, मग महिलांकरता काय उपाययोजना अधिक केल्या आहेत. शिकणाऱ्या आपल्या ज्या तरुणी आहेत, ज्या उच्च शिक्षण घेतात, त्यांच्याकरता आता प्रत्येक जिल्ह्यात एक मोठं हॉस्टेल होण्याची एक नवीन घोषणा याच्यात आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे काही ज्या गोष्टी ज्येष्ठ नागरिकांकरता करायच्या आहेत, करण्याकरता आहेत, त्याच्याकरता मोठ्या गोष्टी याच्यात आहेत. अमृत 3 सारखी एक मोठी योजना आहे जी 5 लाखापेक्षा म्हणजे 5 लाख ज्या शहरात 5 लाख किंवा त्याच्या कमी ज्याची लोकसंख्या आहे त्या शहरांकरता अधिक दिली आहे. त्यातनं मोठं काम होणार आहे. जवळपास बायो फार्मिंगच्या उत्पादनामध्ये 10,000 कोटींची तरतूद केली गेली आहे. आगामी 5 वर्षात 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग तयार करण्याची जी काही योजना आहे त्यात गडचिरोली जिल्ह्यासारख्या भागाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळुरू, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलिगुडी असे हायस्पीड कॉरिडॉर आपल्या याच्यात तयार होणार आहेत. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यात मुलींकरता वसतिगृहे, मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता 15,000 शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब उभारण्याचा प्रयत्न सुरू होणार आहे. सर्वसमावेशक व वंचित घटकांच्या विकासासाठी दिव्यांगजन कौशल्य योजना राबवणार आहे. दिव्यांग सहारा योजना, अपंगांना कृत्रिम अवयव उपकरणं देण्याकरता केंद्रीय दिव्यांग योजना, अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष खरेदी केंद्र, प्रत्येक जवळपास 5,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. अशा शहरांकरता इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.2 सुरू करण्याकरता लहान ज्या MIDCs होणार आहे त्यात विशेषतः सेमीकंडक्टरच्या जे काही उत्पादन आहे ते कसं करणार याच्याकरता प्रयत्न होणार आहे. एप्रिल 2025मध्ये सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या निर्मिती उपयोजनेला 22,000 कोटींची तरतूद आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करून उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन गुंतवणूक व रोजगार निर्माण करण्यात ठोस उपाययोजना करण्यात आल्या. जवळपास 5 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नागरिक सुविधांच्या विकासाकरता 12 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भारताकडे जागतिक दर्जाचे ट्रेनिंग आणि हॅकिंग अनुभव देण्याची मोठी क्षमता आहे. त्यासाठी जवळपास जे वरचे राज्य आहेत जिथे म्हणजे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरसारखे जे राज्य आहेत, पूर्वांचल आहे, तिथे अधिक प्रमाणात कसा नियोजनबद्ध विकास करता येईल याचा विषय आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या सगळ्या प्रेस नोटमध्ये दिल्या आहेत. त्या दृष्टीने हा अर्थसंकल्प फार विशेष आहे. महाराष्ट्रासाठी जवळपास महाराष्ट्र म्हणजे भारतात सगळ्यात मोठा नारळ उत्पादक करणारा राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. त्याकरता सुमारे 3 कोटी लोक या सगळ्या क्षेत्रात आहेत. त्यातले 1 कोटी शेतकरी नारळावर अवलंबून आहेत. त्यामुळे इथली उद्योजकता किंवा नारळापासून जे काही उत्पन्न वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याच्याकरता अधिक प्रोत्साहनपर योजना राबवल्या जाणार आहेत. भारतात काजू किंवा कोको क्षेत्राकरता स्वतंत्र कार्यक्रम राबवून त्याच्यात आत्मनिर्भरता आणण्याकरता महाराष्ट्राला त्यांनी त्याचं केंद्र तयार करण्याचं सुचवलं आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने चंदन लागवड जी फक्त दक्षिण भारतात होते ती महाराष्ट्रात काही ठिकाणी
मोठ्या प्रमाणात होऊ शकते, त्याच्याकरता प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत माहिती देणारे पोर्टल AIच्या यांनी उपलब्ध करून देणार आहेत. सामान्य माणसासाठी काही निर्णय फार गरजेचे होते. दुर्दैवाने विदर्भ हा कॅन्सरची राजधानी होता. मग त्याकरता आता प्रचंड खर्च आहे. म्हणजे आम्ही नागपुरात NCI वगैरे सारखे हॉस्पिटल आहेत तिथे रोज पेशंट बघतो. आता सर्जरीचा किंवा किमोचा किंवा लाईटचा खर्च कमी झाला आहे, औषधांचा वाढला. यावर्षी सरकारचं धन्यवाद दिलं पाहिजे की कर्करोग आणि मधुमेहावरची औषधं त्यांनी अधिक स्वस्त ड्युटी फ्री कशी करण्याची याची तयारी त्यांनी केली आहे. अपघात विम्याचा एक नवीन विमा तयार करण्याचा प्रयत्न सरकार करते आहे. या सर्व दृष्टीने जिथे जास्त गरज आहे त्या क्षेत्राकरता म्हणजे लघु आणि सूक्ष्म उद्योगाकरता 10,000 कोटीची MSMEची एक ग्रोथ योजना आणण्याचा प्रयत्न चालू आहे. या सगळ्या क्षेत्रात सरकारने नवीन नवीन कार्यक्रम केले आहेत. आपल्याकरता एक विशेष गोष्ट आहे की 5 मेडिकल टुरिझमचे केंद्र होणार आहेत देशात. 5 त्यात एखादं मेडिकल टुरिझम हे विदर्भात येऊ शकतं, विशेषतः नागपुरात येऊ शकतं. आणि छत्तीसगड असेल, MP असेल, पूर्ण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, बाजूचं ओरिसा असेल, इथून कमी पैशात उत्तम मेडिकल सोय करण्याचं हब एखाद वेळेला त्या 5 मध्ये नागपूर असेल असं मला वाटतं. त्यामुळे ते गडचिरोलीच्या जवळ आहे. या सर्व दृष्टीने हे हा जो नवीन अर्थसंकल्प आहे 26-27 आपल्याकरता फार उपयोगाचा आहे. यात महाराष्ट्राकरता काय आहे आणि देवेंजींनी आपल्यासमोर एक इंटरव्ह्यू दिला होता. जवळपास 98,306 कोटी रुपये केंद्र सरकारकडनं महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्यात ग्रामीण रस्ते प्रकल्पांकरता 338 कोटी, ग्रीन बिझनेस नेटवर्क करता 167 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टर करता 283 कोटी, महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रमाकरता जो सध्या आपण राबवत आहे त्याच्याकरता 385 कोटी, उपसा सिंचन योजनेच्या सौर ऊर्जा करण्याकरता 260 कोटी, ॲग्रो बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन 646 कोटी, मानव विकासासाठी कौशल्य व ज्ञान विकास कार्यक्रमाकरता 313 कोटी, तसेच जिल्ह्यामधील संस्थात्मक रचना व क्षमता वृद्धीकरता 240 कोटी, वाहतूक व पायाभूत सुविधांच्या बाबतीत मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर 6,103 कोटी, मुंबई मेट्रो करता 1,702 कोटी, पुणे मेट्रो करता 517 कोटी, MUTP अंतर्गत मुंबई करता 662 कोटी, MRI परिसराकरता 155 कोटी, महामार्गावरील IIT साठी 680 कोटी. या सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राला या दृष्टीने निधी मिळाला आहे. आपण गडचिरोलीत बसले असल्याने गडचिरोलीतल्या गोष्टींवर विशेष फोकस केलं पाहिजे. माननीय देवेंजी इथले पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे 2024 नंतर मुख्यमंत्री झाले की त्याच्या आधी या शहराकरता गडचिरोली जिल्ह्याकरता काय केलं याची यादी माझ्याकडे आहे. त्या यादीतले काही प्रमुख गोष्टी वाचतो, बाकी याची झेरॉक्स मी आपल्या सगळ्यांना देऊ. गडचिरोलीला स्टील हब इंडिया बनवण्याचे स्वप्न आपल्या मान्य देवेंजी आणि मान्य पंतप्रधानांचे आहेत. त्याकरता जवळपास 2015-16 दरम्यान मागील परवान्यातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. अडचणी असूनही विकासाचा धाडसी निर्णय मायनिंग या क्षेत्रात सुरू होता. नक्षलवाद, कायदा सुव्यवस्था या दृष्टीने सरकारने मोठ्या योजना इथे राबवल्या आहेत. जवळपास महिलांचं सक्षमीकरणाकरता हाऊसकीपिंगपासून सुरू करण्यात येऊन एका महिलेला वॉल्वो ट्रक ड्रायव्हर बनवण्यापासून पगार 12,000 ते 55,000पर्यंत प्रति महिना देण्याकरता ट्रेनिंग सुरू आहे. पर्यावरणपूरक औद्योगिक विकास, जमीन जंगल नष्ट न करता विकासावर भर देण्याकरता, प्रदूषण टाळण्याकरता 80 किलोमीटर लांबीची स्लरी पाईपलाईन महाराष्ट्रातली पहिली व देशातली 4थी पाईपलाईन होणार आहे. ग्रीन ट्रान्सफॉर्मेशन, सध्या गॅसवर चालणारे वॉल्वो ट्रक्स भविष्यात सर्व वाहने व्हेकल म्हणून प्रदूषण शून्य करण्याकरता त्याची योजना सुरू आहे. ग्रीन गडचिरोली 1 कोटी झाडे 2 वर्षात 1 कोटी झाडे लावण्याचं लक्ष्य. पहिल्याच टप्प्यात 40 लाख झाडे, 80 ते 85% सर्व्हायवल रेट अपेक्षित. 3 वर्ष सॅटेलाईटद्वारे त्याची मोजणी. स्थानिक नर्सरी व शाश्वत पुष्प लागवड राजमुंद्री मॉडेलप्रमाणे गडचिरोली स्थानिक नर्सरी विकास या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
इंटिग्रेटेड स्टील प्लांट, पोलार ग्राइंडिंग प्लांट, नंतर आता इंटिग्रेटेड स्टील प्लांटचे भूमिपूजन झालं आहे. जवळपास 20,000 रोजगार निर्मिती 30 महिन्यात प्लांट पूर्ण करून सामान्य स्थानिक नागरिकांना प्राधान्य देऊन करणार आहे. शिक्षण व रोजगाराची सांगड गोंडवाना विद्यापीठच्या दृष्टीने काम सुरू झालं आहे. त्या दृष्टीने पदवीधरांना लाईट्स कंपनीमार्फत रोजगारी संधी उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मायनिंग शिक्षण, ऑस्ट्रेलियातील क्रुटिनी युनिव्हर्सिटी, जगातील टॉप 5 मायनिंग युनिव्हर्सिटीज सोबत करार. अर्धा अभ्यास गडचिरोली, अर्धा ऑस्ट्रेलियात. या टर्म्सवर देशातील सर्वोत्तम मायनिंग इंजिनिअरिंग कॉलेज गडचिरोलीत तयार होणार आहे. कामगार नव्हे तर भागधारक, कामगारांना शेअर सर्टिफिकेट देऊन भागधारक बनवणे व दीर्घकाळाकरता मोठी आर्थिक संपत्ती निर्माण करणे याकरता योजना सुरू आहेत. अशा सगळ्या योजना जवळपास 28 प्रकारच्या गोष्टी इथे करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार आणि दिल्ली सरकारच्या माध्यमातून होतो आहे. आणि याचा संकल्प माननीय आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री, आपले लाडके पालकमंत्री यांनी केला आहे. या दृष्टीने हा अर्थसंकल्प देश असेल, महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल आणि गडचिरोली असेल, या दृष्टीने हा प्रचंड फायद्याचा आहे. आणि भविष्यातलं गडचिरोली म्हणजे एकेकाळी जमशेदपूर ज्याला आपण सगळे म्हणायचो की म्हणजे लोखंडाकरता प्रसिद्ध असलेलं शहर असेल, त्याहूनही जास्त मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा त्या दृष्टीने समोर जाईल. पण तो पर्यावरण पूरक असेल, जंगल, जल, जमिनीच्या दृष्टीने एक मोठा हे असेल, त्या दृष्टीने आपण हे करतो आहे. आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने भाजपची एक नीती जी सगळ्यात महत्त्वाची आहे की बंदूक नव्हे तर बजेट, हिंसा नव्हे तर रोजगार, हीच भाजपची राष्ट्रनीती आहे. हे समारोप करताना माननीय निर्मलाजींनी सांगितलं. त्यात त्यांनी वैशिष्ट्य सांगितले. समारोपातले केंद्रीय अर्थसंकल्प 2026 म्हणजे काय, तर राष्ट्र सुरक्षा, आत्मनिर्भरता, रोजगार, महिला सक्षमीकरण, आदिवासी व सीमावर्ती जिल्ह्यांचा विकास. भारत मजबूत होतो आहे कारण त्याचा विकास हा शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचतो आहे. ही टॅगलाईन त्यांच्या समारोपाची होती, ती विशेषतः आपल्या जिल्ह्याला लागू पडते. त्यामुळे मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून माननीय निर्मलाजींचं, माननीय मोदी साहेबांचं आणि सर्व आमच्या प्रमुख NDAतल्या सरकारांचे धन्यवाद देतो. आणि आपण सर्व पत्रकार मित्र इथे आलात त्याबद्दल आपले आभार. नमस्कार. कसं आपल्या सर्व तरतुदी चांगल्या आहेत, पण पर्यावरण जे आहे तिकडे आता औद्योगिकीकरण म्हणजे केवळ गडचिरोलीच नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये वाढत आहे. आणि दुसरीकडे पर्यावरणावरचा जो हे आहे निधी जो आहे राखीव, तो कमी झालेला आहे पर्यावरण सुरक्षेसाठी. काल परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की जवळपास महाराष्ट्राला 3 कोटी वृक्ष आपण लावू. आणि ज्या परवानग्या दिल्या जातील की समजा एका ठिकाणाशी कापण्याची परवानगी दिली, 1 झाड कापायचं, 5 झाड लावायचे, तर ज्या ठिकाणी अशा परवानग्या दिल्या जातील ते काम नीट सुरू आहे की नाही याच्याकरता नवीन एजन्सीज निर्माण होणार आहे. आणि त्या दृष्टीने मी नागपूरवरनं येतो. आजचाच पेपर आपण सगळ्यांनी वाचला असेल तर हायकोर्टाने सुमोटो त्याचं हे घेऊन नागपूर कमिशनरला बोलवलं होतं आणि त्यांनी सगळा आराखडा मागितला. तुम्ही शहरात जे काही प्रकल्प केले, समजा तुम्ही 1 झाड कापलं तर 5 लावणार आहात, या दृष्टीने तुम्ही जिथे काम केलं तिथं जिओ टॅगिंग, गुगल सर्वे या सगळ्यांनी आम्हाला तो सर्टिफिकेट द्या. त्यामुळे आता खोटं बोलून चालणार नाही. त्यामुळे आता पर्यावरण नाही वाचवलं तर पुढच्या पिढीला आपण काहीच देऊ शकणार नाही. याच्याकडे विशेष लक्ष केंद्र सरकारचं आहे आणि राज्य सरकारचं आहे आणि निश्चित त्यात चांगले बदल होतील असं आपल्याला दिसतं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड करण्यासाठी जागाच शिल्लक नाही आहे. अशा वेळी म्हणजे गडचिरोलीमधलं जंगल कमी होऊन ते दुसरीकडे वाढेल असं बॅलन्स करणार की कसं? नाही, ते गडचिरोलीतलं पर्यावरण हे गडचिरोलीत राहिलं पाहिजे. गडचिरोली झाड कापून चंद्रपुरात त्या डॉक्टर लावून काही फायदा नाही. कारण सुरुवातीला जे सूर्यागडचं जे लीज मिळाली त्यावेळेस त्यांनी कंपनीनं त्या फॉरेस्ट ॲक्टनुसार जे काही त्याचं पेमेंट भरलं. फॉरेस्टवाले म्हणतात की आम्ही ते वर्धा जिल्ह्यामध्ये झाडं लावली. जे ह्या पद्धतीने बॅलन्स करतं कारण इथं जागाच शिल्लक नाही. आता आपण इथं 1 कोटी झाडं लावणार तर कुठे लावणार? त्याचं काही ना काही सरकारने नियोजन केलं असेल आणि निश्चित इथले आमदार असतील किंवा इथले माननीय खासदार, नगराध्यक्ष असतील आपल्यासमोर निश्चित मांडतील. पण हा प्रश्न योग्य आहे आणि तो योग्य ठिकाणी आम्ही निश्चित त्याचं
म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय ठेवून या प्रेसमध्ये असा विषय होता. दटके साहेब, हेल्थ सर्व्हिसेसचं वाढत जाणारं कॉर्पोरेटरायझेशन हा एक नवीन कल्चर आता अलीकडे आलेला आहे. आपण एकीकडे म्हणतो की बजेट असेल किंवा सरकारचं धोरण असेल, नीती असेल, ती सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेवली. पण ह्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये त्या सामान्य माणूस सुद्धा त्या हॉस्पिटलच्या दरवाज्यात सुद्धा उभा आहे. तर ह्याच्यामध्ये काही बॅलन्स करण्याचं काय नियोजन आहे? हा प्रश्न योग्य आहे, कारण आता शेवटी हेल्थकडे लक्ष देण्याची गरज आहे. पण आता प्रत्येक जिल्ह्यातलं समजा मेडिकल कॉलेजेस जे पहिले प्रत्येक जिल्ह्यात नव्हतं त्याची एक सुरुवात झाली आहे. तिथे चांगल्या फॅकल्टीज आले पाहिजे, डॉक्टर आले पाहिजे, याच्याकरता अधिक चांगले डॉक्टर निर्माण करण्याचं काम सुरू आहे. नागपूर म्हणजे आता मी तुम्हाला गडचिरोली, पहिले तर गडचिरोलीतनं प्रत्येक पेशंट पुढे चंद्रपूर, पुढे नागपूर या भागात यायचं. आज एम्ससारखी सुरुवात झाली आहे. 10 रुपये लागतात. 10 रुपयात पेशंट ॲडमिट होऊन त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे काय याच्या धरून त्याच्या सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च होतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हेल्थ सेक्टरकडे लक्ष देणं गरजेचंच आहे. आणि माझी तर माहिती अशी आहे की गडचिरोलीमध्ये आता नवीन मेडिकल कॉलेज सुरू झालं, पण इथल्या नागरिकांकरता किंवा इथल्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मी असं कधी काही ऐकलं होतं की इथल्या पाण्यात लोह आहे. म्हणजे मी माझे एक नातेवाईक आपल्या इकडे समोर जे तिथे शंकराचं मंदिर आहे तिथे राहायचे, तर ते एकदा नागपूरला आले आणि ट्रीटमेंट करतात. ते लोक आहेत, त्या दृष्टीने आता इथेच दवाखाने निर्माण करतात. पण याला हे वेळ घेण्याची गोष्ट आहे, पण टप्प्याटप्प्याने करणं गरजेचं आहे. जसं पर्यावरण आवश्यक आहे तसं हेल्थ केअर त्यापेक्षाही जास्त आवश्यक आहे. त्यामुळे निश्चित सरकार या बाबतीत नवीन जे काही धोरण असतील ते नीट राबवेल. आणि याच्याकरता अधिक मागणी असेल तर आमचे इथले लोकप्रतिनिधी या दृष्टीने अधिक विचार करतात. दटके साहेब, जिल्हा हा आपला गडचिरोली जिल्हा हा शहर जे आहे जिल्ह्याचं मुख्यालय आहे. आपल्याकडं आणखी रेल्वे नाही आहे. वडसेहून जे काम सुरू आहे ते आतापर्यंत रेल्वे पोचलेलं नाही. त्या कामाची गती खूप संत आहे. आणि बाकीचे काही रेल्वेचे जे काही सर्वेक्षण होणार होतं तर त्याचं काय झालं? नेते साहेबांनी वारंवार त्याचा उल्लेख केला होता निवडणुकीच्या आधी, पण पुढं त्याचं काय झालं काय कळालंच नाही. आजच्या म्हणजे ह्या तरतुदीमध्ये खूप काही दिसत नाही. रेल्वेवर काही तरतूद नाही. रेल्वे बजेटमध्ये रेल्वे त्याच्यासाठी बजेटमध्ये गडचिरोलीसाठी काय आता आहे? रेल्वे बजेट हा मुद्दाच नाही आहे. आता एकत्रित बजेट होतं, पहिले रेल्वेचं बजेट वेगळं व्हायचं. हो, पण मी माझ्या प्रेसनोटमध्ये नवीन रेल्वे लाईन दुहेरीकरणाकरता, विद्युतीकरणाकरता, भर देण्याकरता गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर पट्टा हा 100% याच्या बजेटमध्ये आहे. विदर्भ आणि गडचिरोलीच्या कनेक्ट करता हे आहे. त्यामुळे या दृष्टीने गडचिरोली लवकर रेल्वे पोहोचेल असं मला वाटतं. नाही, नवीन जे 4 रेल्वे मार्ग नेते साहेब वारंवार सांगत होते, त्याचं पुढं काय? बघा, मी खासदार असताना 3 रेल्वे लाईन आपण बंद केले. वडसा गडचिरोली, त्याच्यानंतर नागवीड नागपूर, एक तिसरा आहे गडचिरोली टू धानोरा छत्तीसगड, आणि एक आपण ब्रॉडगेज रेल्वे लाईन टाकून घेतलेला आहे गडचिरोली टू चामोर्शी आजच्या आदापल्ली शिरूरच्या आदिलाबाद. आपण गडचिरोली टू तुम्ही जे आता म्हटलं वडसा ते गडचिरोली संत गतीनं 1 महिन्यापूर्वी आपले वैष्णवजी नाना भेटले. त्यांना सांगितलं मी, ते म्हणाले आमचं पूर्ण लक्ष आहे याच्याकडे. काही मला वाटतं ते काही ज्या शेत्या वगैरे जे आहेत ते अडलेले आहेत फॉरेस्टमुळे, ते आता क्लिअर होईल, ते चिंता करायचं नाही आहे. आम्ही लवकरच हे रेल्वे लाईन चालू करू. आणि उर्वरित जे आता सर्वे केलेले आहे गडचिरोली टू आदिलाबादपर्यंत, गडचिरोली छत्तीसगडपर्यंत, आणि आता याच्यामध्ये दिलेलं आहे नवीन आता गडचिरोली टू चंद्रपूर आपण रेल्वे लाईन जोडलेलं आहे. त्यामुळे वैष्णवजीने सांगा रेल्वे मंत्र्याने की आम्ही याच्याकडे पूर्ण लक्ष आमचं. रेल्वे लाईन म्हणजे हे रेल्वे लाईन नाही आहे, तर हे जोडणारं काम आहे, एकमेकाला जोडणारं काम आहे. त्यामुळे याकडे आमचं रेल्वे विभागाचं विशेष लक्ष आहे. हे त्यांनी सांगा. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद, आपण आलात त्याबद्दल आपला आभारी आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.